हॅलो फ्रेंड्स, आपण डेरिव्हेटिव्ह या चॅप्टरमधील एक्सरसाइज 1.1 मधील एक्झाम्पल्स पाहतोय. एक्झाम्पल इज क्वेश्चन ओव्हरऑल टोटल डिफरन्शिएशन या चॅप्टरमध्ये क्वेश्चन हा सिमिलरच आहे. फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ फॉलोइंग फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स. असाच क्वेश्चन तुम्हाला पूर्ण चॅप्टरमध्ये भेटेल. ते क्वेश्चन लिहित नाही. y इज इक्वल टू एक्झाम्पल इज y इज इक्वल टू log of under root 1 minus cos of 3x upon 1 plus cos of 3x. Example है बघा, y is equal to log of under root 1 minus cos 3x upon 1 plus 3x. एक कॉम्पोजिट फंक्शन आहे बघा, लॉगरिथमिक फंक्शन आहे, पुन्हा रूट आहे, पुन्हा cos x आहे. आपल्याला इथं पहिल्यांदा लॉग डिफरन्शिएट केला पाहिजे, रूट केला पाहिजे, पुन्हा कोशंट रूल पण यूज केला पाहिजे. म्हणजे थोडं डिफिकल्ट होते. त्यासाठी काय करूया, एक्झाम्पल हे सिंपल फॉर्म मध्ये आणूया. आपण आपल्याला जे फॉर्म्युलेज आहेत त्याचा वापर करून काय करूया, आपण हे सिंपल फॉर्म मध्ये आणू. 11वीच्या ट्रिग्नॉमेट्री या चॅप्टर मध्ये आपण फॉर्म्युलेज बघितले. कोणते फॉर्म्युलेज बघितले बघा, 1 minus cos x 1 minus cos x is equal to 2 sin square x by 2 आणि 1 plus cos x is equal to 2 cos square x by 2. याचा आपण वापर करतोय. आपण डिफरन्शिएट करत नाही, आपण सिंपल फॉर्म मध्ये आणतोय. y is equal to log of under root 1 minus cos 3x. इथे x च्या ऐवजी काय आले, 3x आले. तर काय येणार, 2 sin square 3x by 2. आणि डिनॉमिनेटरला काय येणार आहे बघा, 1 plus cos x आहे, 2 cos square x by 2 आहे. तर काय येणार, 2 cos square 3x by 2 ब्रॅकेट कंप्लीट which is equal to log of under root 2 ला 2 कॅन्सल. काय राहणार आहे बघा, sin अपॉन cos आहे, स्क्वेअर आहे, म्हणजे tan स्क्वेअर 3x by 2 which is equal to, इथं रूट आहे, हा स्क्वेअर आहे, कॅन्सल होऊन जाईल. आपल्याला मिळेल log of ब्रॅकेट मध्ये काय असणार आहे, tan 3x by 2. आपले एक्झाम्पल log of under root 1 minus cos 3x upon 1 plus cos 3x कन्वर्ट कशामध्ये झालं, y is equal to log of tan of 3x by 2. आता हे डिफरन्शिएट करणं सोपं आहे बघा. आता आपण डिफरन्शिएट करूया. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, y चं डिफरन्शिएशन dy by dx, y चं डिफरन्शिएशन dy by dx. पहिल्यांदा आपण लॉग डिफरन्शिएट करणार आहोत. log of tan of 3x by 2 ब्रॅकेट कंप्लीट which is equal to, पहिल्यांदा काय करतोय आपण बघा, लॉग डिफरन्शिएट करतोय. log of x, टोटल x कन्सिडर करा, हा x असता तर आपण log x चं डिफरन्शिएशन काय लिहिलं असतं, 1 upon x. म्हणजे काय 1 upon x, पण x म्हणजे कोणता आहे, हा टोटल एक आहे, x आहे. tan of 3x by 2 1 upon x म्हणजे काय 1 upon tan 3x by 2 हे कन्सिडर करायचं. log x असता तर काय केलं असतं आपण, तर 1 upon x लिहिलं असतं. तर x म्हणजे काय, tan 3x by 2 म्हणून tan 3x by 2 लिहिलं. पण काय डिफरन्शिएट करायचं आहे, चेन रूल आपण बघितलाय. चेन रूल नुसार काय डिफरन्शिएट करायला पाहिजे, tan of 3x by 2 डिफरन्शिएट केला पाहिजे which is equal to 1 upon tan of 3x by 2. परत इथं फंक्शन आले बघा, tan हे फंक्शन आणि इथे पॉलिनॉमियल आले. म्हणजे पहिल्यांदा tan डिफरन्शिएट केला पाहिजे, पुन्हा 3x by 2 डिफरन्शिएट केला पाहिजे. tan चे डिफरन्शिएशन काय, sec square x sec square 3x by 2 आणि d by dx of 3x by 2. तर टोटल टर्म्स डिफरन्शिएट करून झाले आपल्याला. sec square काय येणार बघा, sec square 3x by 2 अपॉन tan 3x by 2 into 3x by 2 3 by 2 हा कॉन्स्टंट आहे आणि x चं डेरिव्हेटिव्ह 1. फायनल आन्सर मिळेल बघा आपल्याला 3 by 2 sec square 3x by 2 upon tan 3x by 2 dy by dx. आपण हे सिंपल फॉर्म मध्ये पण आणू शकतो बरं का. आता हेच एक्झाम आपला आन्सर आहे, ते सिंपल फॉर्म मध्ये पण आणता येईल आपल्याला. dy by dx is equal to 3 into sec square 3x by 2 upon
tan 3x/2. आता sec स्क्वेअर 2 आहे इथं, 2 राहिला, 2 into 3 into sec स्क्वेअर कसा लिहू शकतो आपण, 1/cos स्क्वेअर लिहू शकतो. आणि tan कसा लिहू शकतो आपण, tan कसा आहे बघा, tan x म्हणजे काय, sin x cos x. पण हा डिनॉमिनेटरला आहे म्हणून न्यूमरेटरला काय जाणार, cos 3x/2 अपॉन sin 3x/2. हे 2 आहे तसाच इंटू sec स्क्वेअर कसा लिहिते बघा, 1/cos स्क्वेअर 3x/2. sec x म्हणजेच काय, 1/cos x. sec x म्हणजेच काय येतं, 1/cos x. म्हणजे sec स्क्वेअर x म्हणजे 1/cos स्क्वेअर 3x/2. cos कॅन्सल होईल बघा, 3 न्यूमरेटरला 3 आहे, डिनॉमिनेटरला 2 sin 3x/2. इथे cos असेल तो cos 3x/2. अजून आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे बघा, याच्यासाठी टोटल काय लिहू शकतो आपण, 2 sin x into cos x is equal to sin x. फॉर्म्युला आहे 2 sin x into cos x is equal to sin x. पण इथे x म्हणजे काय, 3x आहे आपल्याकडे, म्हणून काय लिहिणार आहे आपण, 2 sin x/2. फॉर्म्युला कसा आहे, 2 sin x/2 into cos x/2 is equal to sin x आहे. आपल्याकडे फॉर्म्युला कन्वर्ट कसं होते बघा, 2 sin 3x/2 into cos 3x/2 is equal to sin 3x. 3/sin 3x. फायनल आन्सर आपल्याला मिळालं dy/dx is equal to 3/sin 3x. सिंपल आहे एक्झाम्पल. अशाच टाईपमध्ये अजून एक एक्झाम्पल आपण पाहतोय. log of mod of y is equal to root of 1 minus sin x upon 1 plus sin x. ब्रॅकेट कंप्लीट. बघा एक पण एक्झाम्पल आपण थोडंसं सिंपल फॉर्म मध्ये आणूया आणि परत डिफरन्शिएट करूया. y is equal to log of, आपण इथं तर रॅशनलायझेशन मेथड यूज करतोय. काय करतोय बघा मेथड, आपण रॅशनलायझेशन मेथड यूज करतोय. अंडर रूट 1 मायनस साइन एक्स अपॉन 1 प्लस साइन एक्स. डिनॉमिनेटर साठी रॅशनलायझेशन मेथड यूज करतोय. 1 मायनस साइन एक्स न्यूमरेटरला आपण मल्टिप्लाय केलं, डिनॉमिनेटरला पण केलं बघा आपण, साइन एक्स ब्रॅकेट कंप्लीट विच इज इक्वल टू लॉग ऑफ 1 मायनस साइन एक्स 1 मायनस साइन एक्स अंडर रूट काय होणार 1 मायनस साइन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर होईल. आणि इथे बघा काय 1 प्लस साइन एक्स आहे, 1 मायनस साइन एक्स आहे. फॉर्म्युला कोणता यूज करणार, एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट ब्रॅकेट मध्ये एक्स प्लस वाय, सेकंड ब्रॅकेट मध्ये एक्स मायनस वाय. तो फॉर्म्युला आपण काय करतोय यूज करतोय. तर काय येणार बघा इथं 1 स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर एक्स ब्रॅकेट कंप्लीट विच इज इक्वल टू लॉग ऑफ अंडर रूट 1 मायनस साइन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स. 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स म्हणजे आपल्याकडे आयडेंटिटी आहे बघा, साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1. आणि 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स मीन्स कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स. आपण याचा वापर करू शकतो. म्हणजे इथे काय येणार कॉस स्क्वेअर एक्स. आता ऑब्झर्व केलं तर बघा लक्षात इथे पण स्क्वेअर आहे, इथे पण स्क्वेअर आहे. म्हणजे रूट या स्क्वेअरला काय होईल कॅन्सल होईल. आपल्याला आन्सर मिळेल बघा सिंपल फॉर्मचा आन्सर 1 मायनस रूट कॅन्सल होणार आहे 1 मायनस साइन एक्स अपॉन कॉस एक्स. आपले एक्झाम्पल होतं हे आपण या सिंपल फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं. आता आपण डिफरन्शिएट करूया. आता डिफरन्शिएट करणं सोपं जाईल बघा. y is equal to log of 1 minus sin x upon cos x
अजून थोडं सिंपल फॉर्म मध्ये आणि आपण 1/cos x करू शकतो. cos न डिवाइड करा, sin x upon cos x which is equal to log of sec x minus tan x. y is equal to log of sec x minus tan x. आपलं एक्झाम्पल काय झालं, सिंपल फॉर्म मध्ये काय झालं, कन्वर्ट झालं. आता आपण डिफरन्शिएट करूया. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, dy by dx is equal to d by dx of log of sec x minus tan x, log of sec x minus tan x. चेन रूल नुसार पहिल्यांदा काय डिफरन्शिएट करा, लॉग डिफरन्शिएट करा. सेकंडली काय करा, इनर फंक्शन म्हणजे sec x into tan x. समजा log x असेल तर काय लिहितो आपण 1/x. जे 1/, हा आपला टोटल काय झाला, x झाला. म्हणजे log of x डिफरन्शिएशन 1/x. मग काय ना 1/sec x minus tan x d by dx of sec x minus tan x. Which is equal to 1/sec x minus tan x. डिफरन्शिएट केल्यानंतर d by dx of sec x minus d by dx of tan x which is equal to 1/sec x minus tan x. sec x चं डिफरन्शिएशन काय, sec x into tan x. sec x into tan x आणि tan x चं डिफरन्शिएशन sec square x which is equal to 1/sec x minus tan x. आता आपण सिंपल फॉर्म मध्ये आणायचं आहे तर काय करू शकतोय बघा, इथं sec x आहे, इथं पण sec x आहे. sec x कॉमन घेऊ शकतोय, पण घेताना आपण काय करूया, मायनस sec x कॉमन घेऊया. मायनस sec x कॉमन घेतल्यानंतर काय राहणार आहे बघा, हा काय होईल, मायनस होईल, हा sec x प्लस होईल. मग sec x अगोदर लिहिते मायनस tan x. हे कॅन्सल होते, काय राहणार आहे फक्त मायनस sec x dy by dx is equal to मायनस sec x. किती इझी एक्झाम्पल आहे बघा. अशा टाइप मध्ये एक्झाम्पल आली तर काय करणार आहात पहिल्यांदा, तर ती थोडी सिंपल फॉर्म मध्ये आणायची आणि परत डिफरन्शिएट करायची आपल्याला. थर्ड एक्झाम्पल, log of a raised to cos x upon x square minus 3 bracket cube log x. एक्झाम्पल ऑब्झर्व करा बघा. लॉग आहे, न्यूमरेटर पण आहे, डिनॉमिनेटर पण आहे. न्यूमरेटर मध्ये a raised to cos x आहे, एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे. x स्क्वेअर मायनस हे पॉलिनॉमियल आहे, तो लॉगरिथमिक फंक्शन आहे. खूप मिक्सिंग आहे. थोडा पण सिंपल फॉर्म मध्ये आणूया. त्यासाठी आपल्याला लॉगरिथमिकचे रूल्स माहित पाहिजे. जे लॉगरिथम चॅप्टर मध्ये आपण आपल्याला पाहिले काय बघा, रूल्स काय सांगतात, लॉग ऑफ mn टू द बेस b इज इक्वल टू लॉग ऑफ m टू द बेस b प्लस लॉग ऑफ n टू द बेस b. म्हणजे दोन फंक्शन्स आहेत, त्यांचं प्रॉडक्ट आहे आणि त्याचं लॉग घ्यायचं आहे, तर त्यांची आपण काय करू शकतो, ऍडिशन करू शकतो. लॉग ऑफ m अपॉन n असेल टू द बेस b, पण इथं बेस सेम घ्यायचा, तर काय येणार आहे, याची लॉग ऑफ m टू द बेस b मायनस लॉग ऑफ n टू द बेस b. डिव्हिजन असेल तर आपण ते मायनस मध्ये घेतोय. आणि लॉग ऑफ m रेज टू n असेल टू द बेस b, बघा m रेज टू n असेल तर n अगोदर येणार आणि इनटू लॉग ऑफ m येणार. n हा अगोदर येणार आणि टू लॉग ऑफ m बेस b आहे तसंच. हे रूल्स तुम्हाला माहित पाहिजे, आपण या रूलचा वापर करणार आहे. आता कुठं वापर होतोय बघा, हे लॉग आहे, हा तुमचा न्यूमरेटर झाला, हा डिनॉमिनेटर झाला, म्हणजे हा सेकंड रूल इथे लॉग होणार.
लॉग ऑफ एम मायनस लॉग ऑफ एन म्हणजे ए रेश टू बघा y इज इक्वल टू लॉग ऑफ ए रेश टू कॉस एक्स मायनस लॉग ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 3 ब्रॅकेट क्यूब लॉग एक्स. पहिल्यांदा आपण सेकंड रूल यूज केला. आता इथं बघा दोन फंक्शन्स आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे आपण इथं पहिला रूल यूज करू शकतो. हा प्रॉडक्ट आहे तर काय करायची त्यांची ऍडिशन करायची आपल्याला विच इज इक्वल टू लॉग ऑफ ए रेज टू कॉस एक्स मायनस लॉग ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 3 क्यूब प्लस लॉग ऑफ एक्स. बघा प्लस लॉग ऑफ लॉग एक्स याच्यासाठी आपण रूल यूज केला. आता मायनस साइन काय करूया आपण मल्टिप्लाय करूया लॉग ऑफ ए रेश टू. अजून इथे एक रूल यूज करू शकतो बघा आपण लॉग ऑफ ए रेश टू कॉस एक्स एम रेश टू एन चा तर काय येणार एन अगोदर म्हणजे कॉस एक्स अगोदर कॉस ऑफ लॉग ऑफ ए येणार. बघा हा थर्ड रूल यूज केला. पॉवर काय घ्यायची अगोदर घ्यायची लॉग एम तसाच करायचा आहे. पॉवर म्हणजे तो कोणते कॉस एक्स आपण अगोदर घेतली लॉग ए तसाच ठेवला. मायनस एन काय करतोय आपण आता मल्टिप्लाय करतोय मायनस लॉग ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 3 ब्रॅकेट क्यूब मायनस मल्टिप्लाय केलं मायनस लॉग ऑफ लॉग एक्स. एक्झाम्पल आता आपलं सिंपल फॉर्म मध्ये आलं. आता इथून पुढे डिफरन्शिएट करणं फारसं अवघड आहे. बघा डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x dy by dx differentiating with respect to x dy by dx which is equal to d by dx of cos of log a sorry cos x आहे तर cos x log a into log a minus d by dx of log of एक्स स्क्वेअर मायनस 3 क्यूब. आता हा पण आपण इकडे 3 आणू शकतो बरं का इथं म्हणजे काय येणार आहे इथं पण आपण कोणता रूल यूज करू शकतो एन इंटू लॉग ऑफ एम रेश टू एन चा एन इंटू लॉग ऑफ एम म्हणजेच काय येणार आहे 3 अगोदर येणार आहे म्हणजे इथं 3 लिहू शकतो म्हणजेच कॉमन काय येणार आहे आपल्या इथं 3 डिवाइड एक्स ऑफ लॉग ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 3 हा कॅन्सल होऊन ते अगोदर येईल मायनस डी बाय डी एक्स ऑफ लॉग ऑफ लॉग एक्स. डिफरन्शिएट करायचं आहे आपल्याला. आता सिंपल आहे बघा which is equal to dy by dx is equal to log a तर कॉन्स्टंट आहे इथं x हा व्हेरिएबल आहे का x व्हेरिएबलच नाही तर ते काय होणार log a काय होणार कॉन्स्टंट log ऑफ a कॉन्स्टंट आहे तो बाहेर येणार cos x चं डिफरन्शिएशन मायनस sin x तो -3 आहे तसाच. आता लॉग आलाय लॉग x चं डिफरन्शिएशन आपण याला x कन्सिडर करूया लॉग x चं डिफरन्शिएशन 1 अपॉन x 1 अपॉन x स्क्वेअर मायनस 3 आणि d बाय dx ऑफ x स्क्वेअर मायनस 3 पुन्हा x स्क्वेअर मायनस 3 डिफरन्शिएट केला पाहिजे मायनस लॉग ऑफ लॉग x. पहिल्यांदा आपण हा लॉग डिफरन्शिएट करूया लॉग आणि याला x कन्सिडर करा तर काय लॉग x चे डिफरन्शिएशन 1 अपॉन x म्हणजे 1 अपॉन लॉग x इथे x काय आहे तर लॉग x आहे d बाय dx ऑफ log x which is equal to minus sin x into log a minus 3 upon x square minus 3. आता याचं डिफरन्शिएशन काय ना सेपरेट घेतल्यानंतर बघा x स्क्वेअर चं डिफरन्शिएशन 2x minus 3 चं डिफरन्शिएशन 0 which is equal to 1 upon log x आणि log x चं डिफरन्शिएशन 1 upon x into 1 upon x. आपण कलेक्ट करूया सगळं मायनस sin x log a 2x into 3 6x upon x square minus 3 minus
न्यूमरेटरला तर 1च आहे आणि डिनॉमिनेटरला x इंटू लॉग एक्स येते. x इंटू लॉग एक्स dy बाय dx. दिस इज आवर फायनल आन्सर. बघा काय भेटलं आपल्याला, dy बाय dx मायनस sin x log x मायनस 6x अपॉन x स्क्वेअर मायनस 3 मायनस 1 अपॉन x log x. तो आपण थँक्यू.